केंद्र कारेगाव, पोस्ट आसोला, तालुका परभणी, जिल्हा परभणी. माझ्या मनोगताचा विषय विश्वप्रेमिका माझी जाऊ, विश्वप्रेमिका माझी जाऊ. माझी जाऊ वाघाची ऐकण्याला काहीच पण वाघिणीचीच लागते, वाघाची ऐकण्याला काहीच पण वाघिणीचीच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. स्वराज्याची राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याची राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही, असा एकही माणूस सापडणार नाही जिने स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले, जिने स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर सत्यात सुद्धा उतरविले, तर ते सत्यात सुद्धा उतरविले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम आपुलकी, आई म्हणजे प्रेम आपुलकी, जिद्द, त्याग, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम. प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ, म्हणजे स्वराज्य आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ. माँसाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले. लहानपणापासूनच आणण्याची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव व राणी महासवाई यांच्या पोटी झाला. राजे लखुजीराव जाधव व राणी महासवाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. त्याविरुद्ध ब्रश शब्द काढायची हिंमत कोणामध्ये नव्हती. अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले, आणि फक्त आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबांचा जन्म झाला. 12 जणांना त्या लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडून शिवरायांना माँसाहेबांकडूनच मिळाले होते. कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु माँसाहेबांनी असा विचार कधीच केला नाही. रयतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यामध्ये माँसाहेबांचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुस्लिम सत्तांपासून संरक्षण एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व, कौशल्य आणि मुत्सद्दीनपणा हे गुण सुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी रुजवले. स्वराज्याचे धाकले झाले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये माँसाहेबांचा मोलाचा वाटा होता. समाजहिताचा विचार प्रथम करणाऱ्या माँसाहेबांचा आज प्रत्येक घरी नावलौकिक आहे. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून शिवबांना घडविणाऱ्या माँसाहेबांनी घडविल्या पाहिजे का नाही. अशा आदर्श राजमाता स्वराज्य आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे 17 जून 1674 रोजी निधन झाले. परंतु आजही महाराष्ट्रात कणाकणात लोकांच्या मनात